दरम्यान मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आले। त्यासाठी पुतळा झाकण्यात आलेला आहे आणि याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काल विटंबना झाल्यानंतर आता त्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि त्या ठिकाणी इतर जे डागडुजीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। या स्थानिक शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे काम करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसराला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत, काही ठिकाणचं प्लास्टर निघालेलं आहे। जो लाल रंग फेकण्यात आला होता तो लाल रंग देखील या मार्बलवर काही प्रमाणात आहे। त्यामुळे आता हा संपूर्ण पुतळा झाकण्यात येणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सुशोभीकरणचं काम केलं जाणार आहे। आपल्या सोबत स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, काय नेमकं आता या ठिकाणी केलं जातंय सुशोभीकरण आणि कुठली कामं किती दिवस हे चालणार आहे? ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत। एक तर रिनोव्हेशनसाठी आपण ॲप्लिकेशन करून ते पुढे करणार। आता ही स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती हेच सगळं करते। विशाखाताई त्याच्या हे आहेत, ट्रस्ट ट्रेजर आहेत, तर त्याच्या निमित्ताने करतो आणि एक तर रिपेअरिंग करतो आणि जी आता झालेली डागडुजी आहे ती आता तात्विक स्वरूपात चालू करतो। हा लाल रंग दिसतोय, पुतळ्याला पॉलिशिंग वगैरे या दोन पार्टमध्ये आपण काम करतो त्याचं। आपण बघतोय की दोन पार्टमध्ये याचं काम केलं जाणार आहे। जी या ठिकाणची स्वर्गीय सौ मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती आहे त्यांच्या माध्यमातून देखील एक पत्र दिलं जाणार आहे की सुशोभीकरण करावं आणि इतर जे या रंग पुसण्याचं काम आहे ते केलं जाणार आहे। आपण बघतोय की हा पुतळा आता पूर्णपणे झाकण्यासाठी हा इथे मंडप उभारला जाणार आहे आणि या मंडपामध्ये पूर्ण पुतळा झाकून पुन्हा एकदा या पुतळ्याचं व्यवस्थित काम केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।